मनाच्या नूतनीकरणाद्वारे आपल्या अधर्मापासून व अंतःकरणाच्या कपटापासून वळून केलेला खरा पश्चाताप व त्याचं सामर्थ्य प्रगट करणाऱ्या प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे शुद्ध होऊन ख्रिस्ताची चित्तवृत्ती प्राप्त झालेला प्रत्येक नीतिमान म्हणो, इथून पुढे माझा अंतरात्मा पवित्र आत्म्याद्वारे दिवसेंदिवस बलवान होत जाणार. मी दिवसेंदिवस प्रभूमध्ये व त्याच्या वचनामध्ये दृढमूल होणार. डोळ्याची वासना, देहाची वासना व संसाराची फुशारकी आणि त्याद्वारे उत्पन्न होणारी कपटी व कुटिलाचारी जीभ, कपटी अंतःकरण, शापभ्रष्ट विचारसरणी ह्याचा माझ्या जीवनात मागमूसही राहणार नाही. कारण माझा देव, माझा प्रभू ह्याने मला खरा पश्चातापाद्वारे आपल्या रक्ताने, होय पवित्र रक्ताने धुवून शुद्ध केले आहे. याच कारणास्तव कुठलाच श्राप माझा वाटा नाही. पापाचं वेतन मरण हा माझा वाटा नाही. माझ्या अधर्मामुळे व शापभ्रष्ट जीवनसरणीद्वारे जो देवाचा कोप मी स्वतः माझ्यावर ओढून घेतला, त्याची क्षमा माझ्या प्रभूने मला केली आहे. आणि याच कारणास्तव मी आयुष्यभर आजारात राहीन किंवा आजारातच मरेन हे होणे शक्य नाही. कारण माझ्या प्रभूने स्वतः माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर माझे विकार घेतले व माझे रोग वाहिले. He took means took. आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, भौतिक, आर्थिक आरोग्य यांमध्ये मी चालणार. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आरोग्यात चालणार. आमेन आणि आमेन. धन्यवाद प्रभू, तू मला राखण्यासाठी व तारणाच्या मार्गात चालवण्यासाठी. धन्यवाद प्रभू, माझ्या पुनर्बांधणीसाठी तुझे आभार. धन्यवाद प्रभू, माझ्या व माझ्या जीवाच्या रक्षणासाठी. धन्यवाद प्रभू, देवराज्यामध्ये माझे पाय दृढ करण्यासाठी व त्याद्वारे तुझ्यामध्ये मुळावलेले व पाया घातलेले जीवन देऊन तृप्त करण्यासाठी. धन्यवाद प्रभू, प्रत्येक प्रकारच्या दैहिक दुर्वासनांपासून माझी सुटका तू केलीस. मी माझ्या दैहिक स्वभावाला मरून ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीद्वारे ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याप्रमाणे चालणार. यासाठी तुझे धन्यवाद. हृदयाची कुटिलता मला सोडून जाणार कायमचीच, कारण मी वाईटाशी परिचय ठेवणारच नाही. हे प्रभू परमेश्वरा, मी माझं जीवन पुन्हा नव्याने तुला समर्पित करते. माझा प्रभू, माझा देव म्हणून मी तुझा स्वीकार नव्याने करते. मला माझ्या पापांची क्षमा करण्यात येवो. आणि तू ती क्षमा केलीच आहेस म्हणून तुझे धन्यवाद. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून काढणाऱ्या देवा, तुझे आभार. माझ्यासाठी आपला निष्पाप प्राण देऊन तिसऱ्या दिवशी तू जो पुनरुत्थित झालास, तोच तू माझा देव, माझा प्रभू. तुझ्या वाचून मला अन्य कोणीही देव नाही, हे मी कबूल करून घोषित करतो. तू मृतांमधून जिवंत झाला आहेस
जेणेकरून मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मी सार्वकालिक न्यायदंडाचा नव्हे, होय मी सार्वकालिक न्यायदंडाचा नव्हे तर सार्वकालिक जीवनाचा भागी व्हावे म्हणून तू मला राखलेस. याकरिता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा जीव तुझे उपकार स्मरण करत राहील. मला मुक्त केलेस, मला सोडवलेस, वचनामध्ये दृढ केलेस. पापाच्या सत्तेखाली नाही तर तुझ्या सर्व समर्थाच्या छायेत मी आहे. माझा रक्षणकर्ता, माझा दुर्ग, माझा उंच बुरुजही फक्त तूच आहेस. मला, होय मला व माझ्या हजारो पिढ्यांना राखणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण व त्याच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन माझी एक पिढी दुसऱ्या पिढीला सदा सर्वदा करीत राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात पापक्षमेद्वारे शुद्ध करणाऱ्या प्रभूचे मी उपकार स्मरण करतो. मी उपकार स्मरण करते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात. आमेन, आमेन, आमेन.